अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष कार्यालयात मुलाखतीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी गर्दी केली होती। यावेळी अनेक नवोदित कार्यकर्त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करत आपल्यालाच तिकीट मिळावे अशी ठाम भावना व्यक्त केली। आपल्या कामाच्या जोरावर आणि जनसंपर्काच्या बळावर पक्षाने संधी द्यावी अशी अपेक्षा इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली। शेवटचा दिवस असल्याने अर्जांची संख्या मोठी राहणार असून 400 पेक्षा अधिक अर्ज दाखल होतील अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिली। उमेदवारांची ही उत्स्फूर्त गर्दी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी आणि ताकद दाखवणारी ठरणार आहे। नमस्कार, मी वैभव गंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 7 मध्ये मी इच्छुक उमेदवार आहे। आपण सोलापूरकरांच्या प्रश्नांवर आपण अनेक वेळा शासन स्तरावर आवाज उठवलेला आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था असताना महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी या पदवीधर विकास सोलापूरकरांनी तसेच प्रभाग क्रमांक 7 मधील तमाम रहिवाशांनी या पदवीधर विकास एकदा संधी देणं अपेक्षित आहे। कारण सोलापुरात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। तर या बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत। प्रभागातील जे प्रलंबित काम असणार आहेत ते तातडीनं मार्गी कसे लागतील यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे। मला पक्षाने तिकीट देव अथवा न देव, परंतु माझं जे काम आहे ते मी प्रामाणिकपणे प्रभाग क्रमांक 7 तसेच सोलापूरकरांच्या वतीनं सातत्यानं झटत राहणार आहे। तरी मी पुण्याच्या प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व रहिवाशांना विनंती करतो, या पदवीधर विकास पुन्हा एकदा संधी द्या। नमस्कार, माझं नाव चित्रा चंद्रकांत कांबळे। मी प्रभाग 23 साठी इच्छुक मध्ये फॉर्म भरलेले आहे। आजपर्यंत मी गेले 5 वर्ष झाले राष्ट्रवादीमध्ये काम करत आहे, एक निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत आहे। तरी माझं एक चर्मकार मुलीचा पक्षाने विचार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते। त्याच्या आधी मी प्रभाग 23 ला 3 वर्ष काम केलंय आणि 2 वर्ष झालं मी कार्याध्यक्ष या पदावरती काम करतेय। महिलांसाठी मी त्या प्रभाग 23 मध्ये संघटन उभा केलेला आहे। प्लस प्रत्येक महिलाचं मी एक तर टेक्निशियन म्हणून काम करते। प्लस ज्यावेळेस मला सुट्टी असते त्यावेळेस मी पूर्ण वेळ महिलांसाठी देते। त्याच्यानंतर जर 23 मध्ये जर विकास पाहिजे असेल तर नवीन चेहऱ्याला तुम्ही संधी द्यावे असे मी आवाहन पूर्ण 23 मधल्या नागरिकांना करते। मी आनंद सिद्धेश्वर मुस्तारे, माजी परिवहन सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश चिटणीस। मी प्रभाग 8 खुल्या गटातून इच्छुक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापनेपासून मी पक्षाचा प्रामाणिक काम करीत आहे। पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे। येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रभाग 8 मधून उमेदवारी देऊन व माझ्यावर जी जबाबदारी देतील प्रभागातील 4ही उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी मी घेत आहे। जरी पक्षाने जर माझ्यापेक्षा जर प्रभागाची जबाबदारी निवडून आणण्यासाठी दिली तर ती मी प्रामाणिकपणे पक्षासाठी करेन। तर पक्षश्रेष्ठीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करावा व येणाऱ्या अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब व भरणे मामा व संपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करू। माझं आपलं हे शरद पवार गट सोलापूर यामध्ये शहर उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे, काम करत होते या पदावर। आणि आज मी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे। तर मी ख्रिश्चन समाजामधून येते मी आणि माझं काम हे माझ्या समाजापुरतं नसून अदर समाजामध्ये देखील मी काम केलेलं आहे। लॉकडाऊन काळामध्ये देखील मी भरपूर काम केलेलं आहे आणि लॉकडाऊन काळामध्ये भरपूर काम केलं आहे। जर मला या पक्षाकडून उमेदवारी भेटली, आमचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल साहेब तसेच शहर अध्यक्ष संतोष पवार आणि आपले जुबेर भैया यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे। नमस्कार, मी राजेश चव्हाण, राहणार सोलापूर। आज मी माझ्या पत्नी प्रतिमा युवराज काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 24 मधून आदिवासी पारधी समाजातील एसटी कॅन्डिडेट ह्या एकमेव आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर माझ्या पत्नीला तिकीट देण्याची संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि आम्हाला जेवढी ज्या आपल्या जनतेचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील, आमच्या समाजातील लोकांच्या काही अडचणी असतील, वार्डातील काही अडचणी असतील, सर्वांच्या लोकांच्या काही समस्या असतील तर मी माझ्या पत्नीच्या माध्यमातून
मी सगळ्या वार्डातील ज्या काही अडचणी असतील ते दूर करायचा प्रयत्न करेन. जय हिंद. इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून देण्याची प्रक्रिया 16, 17 आणि 18 या दिनांकापासून सुरू केलेली आहे. आज त्याचा शेवटचा दिवस आहे. अजून 1 तास 2 तास ते प्रोसेस प्रक्रिया सुरू राहील. या 3 दिवसामध्ये जवळपास कालपर्यंत 234 होते. आज जवळपास सर्व मिळून 365 आतापर्यंत अर्ज गेलेले आहेत. अजून 2 तासामध्ये जवळपास 400 पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद, इच्छुक उमेदवारांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने लाभत आहे. आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांच्या प्रभावी कार्यशैलीवर विश्वास ठेवून सोलापुराच्या इच्छुक उमेदवारांनी जो प्रतिसाद दिला त्याचा मी मनापासून त्यांचा आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक मजबूत पक्ष म्हणून सोलापूर शहरामध्ये उभारेल अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो. महायुती संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा तशा पद्धतीचं काही बोलणं देखील झालेलं नाही. आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब यांनी आमची प्रमुखांची बैठक उद्या बोलवलेली आहे. त्या संदर्भात आम्ही सर्व मुंबईला जातोय आणि त्याच्यानंतर काय पुढच्या दिशा आम्ही ठरवली आहे.